बघू शकता आज आपण मस्त असं बाजरीची भाकर घेतलेली आहे। बाजरीची भाकर रात्रीची जर राहिली असेल किंवा वेस्ट न जाण्यासाठी आपल्याला फेकून देण्यापेक्षा अशा प्रकारे आपण चटपटी आणि मस्त असं हेल्दी नाश्ता तयार करू शकतो। तर इथे आपण बाजरीची भाकर रात्रीची आपले उरलेली आहे ते फेकून देण्यापेक्षा आता आपण मस्त असं चटपटी नाश्ता तयार करणार आहे। तर सर्वात आधी आपण भाकरीला बारीक करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला बारीक पावडर करून घ्यायचा आहे। भाकरीचा अशा प्रकारे तुकडा मोडायचा आहे। हा नाश्ता एक नंबर तयार होतो आणि झटपट 2 मिनिटात तयार होणारा नाश्ता आहे आणि खूप सुंदर लागतो हा नाश्ता। अशा प्रकारे आपल्याला मिक्सरमधून थोडंसं फिरून घ्यायचं आहे। थोडे थोडे भांड्यात टाकायचं आहे भाकर, बघू शकता, आणि बारीक असे फिरून घ्यायचं आहे। बघू शकता आपण भाकरी सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे। अशा प्रकारे आपल्याला भाकरी बारीक करून घ्यायचं आहे तुकडे। अगदी पावडर पण करायचं नाही, अगदी थोडे थोडे मोठेच ठेवायचं आहे। आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि कांदे टोमॅटो बारीक असे चिरून घेऊया। इथं मी घेतलेले आहे 1 कांदा, 1 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या आणि 4 लसणाची कांडी आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे। मिरच्या बारीक असे कट करून घेतलेले आहे। टोमॅटो आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे, हिरव्या मिरच्या पण धुवून घेतलेल्या आहे। आता आपण टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेऊया। टोमॅटो पण बारीक चिरून घेतलेले आहे। आता आपण कांदा चिरून घेऊया। पातळ चिरायचा आहे। अशा प्रकारे कांदे बारीक चिरून घ्यायचा आहे। बघू शकता आपण कांदा सुद्धा अगदी बारीक असे कट करून घेतलेले आहे। आपण आता लसूण सुद्धा बारीक कट करणार आहे। बघू शकता किती बारीक केले, असे बारीक करून घ्यायचे आहे। अगदी बारीक असे लसूण चिरून घेतलेले आहे। कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या सर्व आपण बारीक असे कट करून घेतलेले आहे। आता आपण फोडणी घालून घेऊया। मस्त असा चटपटी नाश्ता आपल्याला तयार करायचा आहे। हा नाश्ता एकच नंबर लागतो बाजरीच्या भाकरीचा, शिळी भाकरीचा वेस्ट करण्यापेक्षा अशा प्रकारे नाश्ता करायचा एकच नंबर लागतो। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। सर्वात आधी इथं आपण गॅस चालू करून घेतलेला आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई तापली, आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकून घेऊया। 1 पळी ऑइल टाकले। आपलं तेल गरम झालेलं आहे। आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण टाकून घेऊया। अर्धा चम्मच जिरा, थोडीशी मोहरी, लसूण चांगले लालसर भाजून घ्यायचं आहे। अगदी थोडासा हिंग, त्याच्यात बारीक चिरलेली हिरव्या मिरच्या, त्याच्यात बारीक चिरलेला कांदा, कांदा छान असं लालसर भाजून घ्यायचा आहे। आपला कांदा भाजतोय त्याच्यावर थोडासा आपण अर्धा चम्मच कढीपत्ता पावडर टाकूया। मिक्स करून घेऊया। कांदा छान भाजलाय, त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो टाकून झाले, आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया।
चवीनुसार अर्धा चमच मीठ टाकूया. आता आपण ह्याच्यामध्ये सारे बेसिक मसाले टाकून घेऊया. आपण हिरवी मिरची ॲड केलेला आहे. अगदी थोडासा लाल तिखट टाकूया. अर्धा चमच धना पावडर, थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद मिक्स करून घेऊया. थोडासा जिरा पावडर, थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया. छान असं सगळा मसाला भाजून झालाय आपला मस्त असं. त्याच्यात थोडंसं पाणी ॲड केल्याने चांगली ग्रेव्ही तयार होईल आपली. आपले ऑइल सेपरेट होईपर्यंत याला चांगलं शिजून घ्यायचं आहे मसाल्याला. मसाल्यामध्ये अर्धा चमच चाट मसाला टाकणार आहे. याने मस्त असा चटपटी नाश्ता तयार होणार आहे. बघू शकता मस्त असं आपला मसाल्यात ऑइल सेपरेट झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपली बारीक केलेल्या भाकरीचे तुकडे टाकून घ्यायचा आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता किती मस्त असा आपला नाश्ता दिसतोय, एकच नंबर. याला 2 मिनिटं आपण परतून घेऊया. बघू शकता आपला मस्त असा नाश्ता 2 मिनिटं आपण भाकर परतून घेतलेले आहे. आता वरून आपण लिंबू टाकणार आहे. इथं मी अर्धा लिंबू ॲड केले आहे. याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आपण लिंबू टाकून मस्त असं मिक्स करून घेतले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये वरून कोथिंबीरचा एक चमच पावडर ॲड करणार आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असा सुगंध सुटला आहे आपल्या नाश्त्याला, एकच नंबर. पाहू शकता किती सुंदर नाश्ता आपला रेडी झालेला आहे. आपला मस्त असा नाश्ता रेडी झालेला आहे खाण्यासाठी. मी तर चालले आता एन्जॉय करायला. तुम्ही पण नक्की बनवायचा आणि अशा प्रकारे नाश्ता खायचा आणि मला नक्की कमेंट करून कळवायचं की नाश्ता कसा तयार झालेला आहे. पाहू शकता बाजरीचा नाश्ता झटपट वेस्ट न करता अशा प्रकारे उरलेली भाकरीचा नाश्ता तयार करायचा आहे आपल्याला. वरून मी ह्याच्यावर 0 नंबरची शेव ॲड करणार आहे. आता मी खायला चालली. मस्त असा नाश्ता एन्जॉय करणार आहे. तुम्ही पण सर्वजण नक्की या खायला. आणि तुम्हाला हे बाजरीचा नाश्ता कसा वाटला, झटपट असं आणि चटपटी नाश्ता, नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.